चला, मग सुरुवात करूयात आज. आपला हा जो डिव्हिजन आहे, कोणाचा तर डेसिमल फ्रॅक्शनचा. तर डेसिमल फ्रॅक्शनचा डिव्हिजन करत असताना नेमकं काय करायचं आहे? इथं आपण एक फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. 4.8 डिव्हायडेड बाय 2 बरोबर ना? अशा पद्धतीने घेतलेला. तर ते छेदात म्हणजे 4 पॉइंट आपल्या जर आपण पाहिलं अपूर्णांकात गेलो, तर अपूर्णांकामध्ये ती जी छेदाची जी रेषा असते, तो एक प्रकारचा भागाकार आहे. आता कधीही लक्षात घ्यायचं आहे, काय करावं लागेल मग? बघा, करत असताना काय करायचं? कोणीतरी आलंय वाटतं. जॉइन करून घेऊ. ठीक, कोणी. बघा, काय करायचं? तर यामध्ये हा जो 4 आणि 8 मधला जो हा पॉइंट आहे, हा पॉइंट काय करायचा? बाजूला काढायचा. बाजूला काढायचा म्हणजे हा किती अंकानंतर पॉइंट आहे? एका अंकानंतर आहे ना, बरोबर? 1. मग एका अंकानंतर जर पॉइंट असला, तो आपल्याला कोणीकडे सरकवायचा आहे? तो इकडे सरकवायचा आहे, म्हणजे 8च्या बाजूला. म्हणजे ही संख्या आपल्याला 4.8 च्या ऐवजी 48 करायची आहे. मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की हे बनवत असताना वरही म्हणजे 1 पॉइंट सरकवायचा आहे, तर 10 ने मल्टिप्लाय करायचं. बघा आता, म्हणजे 4.8 इंटू 10 अँड 2 इंटू 10. वर खाली दोन्हीकडे 10 ने मल्टिप्लाय करायचं. 2 पॉइंट असते तर 100 ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं. 3 पॉइंट नंतर जर 3 अंकानंतर जर पॉइंट असता, तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं. आता मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं बरं आन्सर? तर इथं वरचं बनलं 48 आणि 24. खाली काय बनेल? 4. 20, 1. 20, 20 बनला. खाली काय बनला? 20 बनला. 1. आणि मग आता सरळ आहे आपल्याला माहिती आहे. कोणीतरी आलंय जॉइन करून घेऊ. हां. आता आपल्याला सरळ माहिती आहे. काय माहिती आहे मग? अशी ज्यावेळेला कंडिशन येणार, त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे, की आपण काय करणार आहोत? आता अपूर्णांक तर आपल्याला सर्वांना येतोय. डिव्हिजन हे फ्रॅक्शन. मग फ्रॅक्शन करत असताना 48/20 आहे. तर आपल्याला जर सिंपल कन्सेप्ट करायची असेल याला अजून सोपं, तर याला भाग देऊ आपण. किती किती अंकानं भाग द्यायचा? याला 2 न भाग देऊ. 2. 2 न देऊ. ओके. म्हणजे इथं किती झालं? 24 आणि हे किती झालं? 10. आता आपल्याला माहिती आहे काय बनलं ते? 24/10 आणि मी त्या दिवशी शिकवलं तुम्हाला, छेदामध्ये जर 10 असतील, 2.4. तर सरळ-सरळ काय करायचं? 1 अंकानंतर पॉइंट द्यायचा. आन्सर आलं 2.4. आपलं 2.4. इकडे यांनी तेच दिलेलं आहे. कळालं का आता? No. नाही कळालं? Yeah. No. ठीक आहे. No. परत एकदा सांगतो. नीट बघा. मला वाटतं धर्मराज लेट जॉइन झाला. त्यामुळं त्याला नाही समजलं. ओके. पण बघूयात आता. अजून एकदा सांगतो धर्मराज. आता दिसतंय धर्मराज? स्क्रीन दिसते? Yes. गुड. Yeah. आता पॉइंट आहे बघा इथं नीट बघा. 4.8 डिव्हायडेड बाय 2. व्हॉईस बंद करा आता व्यवस्थित. चला. मग काय करायचं?
4.8 आहे. मग मी काय म्हणालो, हा पॉइंट काय करायचा आहे, काढायचा आहे. इकडे ढकलायचा आहे त्या अंकांच्या. पॉइंट काढणे म्हणजे काय करणे, त्या अंकाला काय बनवणे 48.0 असं बनवणे. म्हणजे इथं 48.0 म्हणजेच काय बनला तो 48 बनल. पण कधी बनल तो? मी सांगितलं तुम्हाला पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणजे याचा अर्थ त्याला दोन्ही संख्येला म्हणजे वरच्याही आणि खालच्याही 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. जर इथं पॉइंट नंतर जर 2 अंक असते, तर तुम्हाला 100 न मल्टिप्लाय करावं लागलं असतं. पॉइंट नंतर जर 3 अंक असते, तर 1000 न मल्टिप्लाय करावं लागलं असतं. म्हणून मग आपण काय केलं 4.8 इंटू 10 कारण एक अंक आहे आणि मग वर 10 घेतल्यामुळं खाली सुद्धा 10 घ्यावे लागतात. आता मग काय करायचं, तर वरचा पॉइंट निघून जाणार. म्हणजे बनणार तो 48 पण खाली बनणार 20 कारण 2 10 जा 20 आणि मग आता काय करायचं आहे दोन्हीमध्ये समान आपल्याला काय करायचं अंक कसा आहे की त्यांनी भाग जातो तो आहे 2 आहे किंवा 4 बी आहे 4 नाही जाईल पण 2 न घेतला तर सोपं जाईल आणखी कारण खाली 10 येणार आहे मग 2 न घेऊया मग बघा 2 बघा 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8 म्हणजे 24 आले आणि मग इकडं 2 1 जा 2 0 ला 0 मग काय येणार 24/10 मग इथं आपण पाहिलेलं आहे कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर 10 असतील तर एक अंकानंतर पॉइंट अलीकडे सरकतो म्हणजे 2.4 चला कळालं का आता Yes. Yes. समजलं Yes. Yes. आता आणखी आता पुढे घेऊयात एक पुढचं आणखी एक्झाम्पल घेऊयात हं? आता वरतीही पॉइंट आहे आणि खालीही पॉइंट आहे ओके प्रॉब्लेम इज 2.5 Try. डिवायडेड बाय 0.5 आता आपल्याला Try. काय करायचं आहे पॉइंट सरकवायचा Five. मग काय करावं लागेल पॉइंट बाजूला काढायचा आहे तर पॉइंट कुठे न्यायचा आहे आपल्याला या Five. फायच्या इकडे आणि या फायच्या Five. इकडे तर Five. अशा वेळेला काय करावं लागेल आपल्याला कधी लक्षात ठेवा दोन्हीकडे एक अंक आहे ना एक अंकाने पलीकडे सरकवायचं म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायचंय 10 न एवढं लक्षात राहू द्यायचंय म्हणजे सरळ सरळ आहे 2.5 इंटू 10 अपॉन 0.5 इंटू 10 ओके आता असं असेल कंडिशन तर त्यावेळेला काय करणार मग तुम्ही सरळ सरळ आहे पॉइंट यांचा निघून जाणार आता 2.5 बनेल 10 25 आणि 0.5 बनेल 5 5 1 जा 5 5 5 जा 25 आन्सर किती आलं 5 म्हणजे Five. याचं आन्सर म्हणजे Five. याचं आन्सर किती आलं 5 समजलं का Five. Yes. Yes. समजलं ना Yes. गुड Yes. एक एक्झाम्पल द्या ना धर्मराज समजलं का Yes. गुड आता आपण आणखी एक पाहूयात एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात येईल आधी सोपेच करायचे मग अवघडात शिरायचं जास्त याच्यात जायचं नाही ओके
पाहूयात. किती? 3 3 3 नाही ना 30 येणार. 3 कसं येणार? 3 जरी 30 बघा आता काय करावं 30 लागेल? बघा 6 अपॉन 0.2 मग याच्यात आपल्याला याचा पॉइंट इकडे सरकवायचा म्हणजे याला 10 न मल्टिप्लाय करायचंय. वर बिन खाली बी म्हणजे 6 into 10 अपॉन 0.22 into 10. मग खालचा वरती होईल 60 आणि खाली होईल 2 आणि मग 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि पुढे 30 आन्सर इज 30. 30 आता समजलं का आता? काय आलं याच्यात अडचण? कुणाला प्रॉब्लेम आहे का काही याच्यात? गुड. मग आता सोडवायला दिल्यावर सोडवताल का? सोडवाल ना? गुड. मग आता देऊ सोडवायला? देऊ का सोडवायला? हा? एक घेऊ अजून एक ग्रुपवर आपण. घ्या ग्रुपवर घ्या नाही आता ग्रुपवर घेण्यापेक्षा इथंच घेऊ. पण काय करू? म्हणजे फक्त आता मी शांत बसतो. एक जणानं फक्त काय करायचं बघा, की कशा पद्धतीनं करायचं आहे. सॉरी 3.6 डिवायडेड बाय 6. चला करा पटकन. आन्सर 6 नाही येणार. 6 कसं येईल? 36 असतं तर 6 आलं असतं. 6.0 कोणी सांगितलं? समृद्धीने. येस? कोणी सांगितलं? सांगा ना. 0.6 बघूयात. येस 0.6 0.6 हे आन्सर येतंय. बघा कसं येतंय आता? 3.6 डिवायडेड बाय 6. आपल्याला काय करायचं आहे? दशांश काढायचा आहे. इकडे नेऊन घालायचा आहे. मग कितीनं? 1 अंक आहे त्यामुळे किती 1 अंक असेल तर 10 न मल्टिप्लाय दिसत नाही 10 न मल्टिप्लाय करा. 1 मिनिट हां. आणि मग आता 3.6 तो 36 होईल. परंतु छेदात मात्र 60 बनेल. तर या दोघांनाही कितीने मल्टिप्लाय करता येईल तुम्हाला? 2 ने. 2 ने मल्टिप्लाय केलं किंवा 6 ने मल्टिप्लाय करूयात म्हणजे 10 येतंय. 6 बघा 6 10 जा 60 आणि 6 6 जा 36. मग आता कोणत्याही अंकाच्या इथे 6/10 येणार आणि 6/10 आले म्हणजे भागाकारात 10 आहे. म्हणजे पॉइंटच्या अगोदर काय होईल? एका अंकाच्या अगोदर पॉइंट लागेल. म्हणजे इथं 0.6 इज द आन्सर. ओके? सर्वांना समजलं का आता? येस येस. तर मग आपण या ठिकाणी थांबूयात. एवढाच